आपण बघणार आहोत केंद्रीय कार्यकारी मंडळ या धड्याच्या पुढच्या विभागात आता आपण प्रवेश करतोय. चला तर आता आपण बघणार आहोत मंत्रिमंडळाची कार्य. चला तर संसदीय शासन पद्धतीमध्ये मंत्रिमंडळ कायद्यांच्या निर्मितीमध्ये पुढाकार घेते. आलं लक्षात? आपल्या संसदीय जी शासन पद्धत आहे त्याच्यामध्ये जे मंत्रिमंडळ आहे ते कायद्याच्या निर्मितीमध्ये हे पुढाकार घेते. त्यांचा आराखडा संपूर्णपणे तयार करतं, त्याच्यावर चर्चा करतं आणि मग नंतर ते संसदेच्या सभागृहामध्ये मांडलं जातं. आणि मग नंतर ते काय होतं की मंत्रिमंडळ सर्व महत्वाच्या प्रश्नावर चर्चा करून निर्णय घेतं की आता अंतिम निर्णय आपण काय घ्यायचा आहे. तर ह्याच्यामध्ये आता विषय पण आहेत की शिक्षण, शेती, उद्योग, आरोग्य, परराष्ट्र व्यवहार अशा अनेक विषयांवरती आपण मंत्रिमंडळाला एक निश्चित असं धोरण किंवा कार्याची दिशा ठरवावी लागते की कशा पद्धतीने ह्याच्यामध्ये आपण विकास घडवत जायचा, कशा पद्धतीनं ह्याच्यामध्ये बदल करायचा की जेणेकरून आपल्या जनतेच्या कल्याणार्थ आणि हितार्थ असे सगळे उपक्रम कसे राबवायचे ह्याच्यावर संपूर्णपणे कार्याची दिशा ठरवावी लागते. त्याच्यानंतर मग मंत्रिमंडळानं या ठरवलेल्या धोरणाबाबत संसदेला विश्वासात घ्यावं लागतं. बघा, सगळ्यांचा एकमेकांशी संबंध आणि सगळेजण एकमेकाला जोडलेले आहेत आणि असं सगळं केल्यानंच आपल्या देशाची प्रगती ही होत आहे. त्याच्यानंतर त्यामुळं मंत्रिमंडळातील मंत्री आपापल्या खात्याचं धोरण संसदेत मांडून त्यावर चर्चा घडवून आणून संसदेकडून ते मंजूर करून घेण्याचा प्रयत्न करतात. आता जे काही प्रतिनिधी निवडलेले असतात यामध्ये ते आपली मतं त्याच्यामध्ये मांडतात. त्यांची मतं काय असतात किंवा त्यांना काय वाटतं, त्यांनी काय उपक्रम त्याच्यासाठी योजलेले आहेत किंवा नवीन काही कल्याणार्थ योजना आखलेल्या ते सगळं मांडतात. त्याच्यानंतर मग मंत्रिमंडळाची मुख्य जबाबदारी ही धोरणाच्या अंमलबजावणीची असते. संसदेने धोरणांना किंवा कायद्याच्या प्रस्तावनांना ही मान्यता दिली की मग मंत्रिमंडळ त्यांची अंमलबजावणी करायला सुरुवात करते. आता पुढे जाऊया. आता संसद हे मंत्रिमंडळावर कसं नियंत्रण ठेवतो, तर कायद्याची किंवा धोरणाची निर्मिती, अंमलबजावणी याच्या नंतरच्या काळात सुद्धा संसद हे मंत्रिपदावर नियंत्रण ठेवतं. त्याच्यामध्ये चर्चा आणि विचार विनिमय, कायद्याच्या निर्मितीच्या दरम्यान संसद सदस्य चर्चा आणि विचार विनिमय करून मंत्रिमंडळाला धोरणातील अथवा काही कायद्यातील त्रुटी दाखवून देतात. आलं लक्षात? त्याच्यानंतर मग कायदा निर्दोष होण्याच्या दृष्टीने ही चर्चा खूप महत्वाची आहे, बरोबर. त्याच्यानंतर पुढे जाऊ की प्रश्नोत्तर कशा प्रकारचे असतात त्या आपल्या संसदेमध्ये. तर संसदेचं जेव्हा अधिवेशन संपूर्णपणे चालू असतं त्यावेळेस कामकाजाची सुरुवात ही संसद सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांनी होते. मग या प्रश्नांना काही संबंधित मंत्र्यांनी समाधानकारक अशी उत्तरं द्यायची असतात. म्हणजे काय प्रश्न आहे आणि त्याच्यावरती आपण आता हे प्रश्न कशावरती आहेत असं तुम्हाला वाटेल. अर्थात विद्यार्थी मित्रांनो, आपल्या जनतेच्या कल्याणकारी आणि हितकारक अशा काही गोष्टी, असे काही उपक्रम, असे काही योजना त्याच्यामध्येच ही सगळी चर्चा असते. कारण ही चर्चा आपल्या संसदेत चालू आहे, बरोबर. मग ते आपल्या देशाच्या हितार्थच या गोष्टी चालू आहेत. तर मग प्रत्येक मंत्र्यांनी अशी समाधानकारक अशी उत्तरं दिली पाहिजेत की हे उपक्रम कसे राबवले जात आहेत, त्याचा काय फायदा आहे किंवा काय तोटे आहेत, त्याच्यामध्ये काही अडचणी आहेत का, समस्या आहेत का, हे पण बघून त्यांचं समाधानकारक अशी उत्तरं द्यावी लागतात. मग त्याच्यानंतर पुढे अतिशय म्हणजे त्याच्यावरतीच हा प्रश्नोत्तर हा मंत्रिमंडळावर एक नियंत्रण ठेवण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. कुठलंही आपण चर्चा करत असताना एक जण बोलायला लागला तर मग सगळे तसं नाही होत, तर काहींनी प्रश्न विचारावे आणि काहींनी उत्तर द्यावे आणि ती उत्तरं समाधानकारक अशी असावी. त्याच्यानंतर मंत्र्यांच्या उत्तराने समाधान न झाल्यास वाद निर्माण होऊ शकतात. कधी कधी असं होतं, कारण आपण मनुष्य आहोत. कधी कधी आपल्याला उत्तर अपेक्षित
आपल्याला भेटत नाही, तर आपण त्याच्यामध्ये थोडस तू तू आणि मी असं व्हायला लागतं. मग काय होतं की मग काही वेळेस संसद सदस्य सभात्याग करतात, म्हणजे तिथून निघून जातात किंवा घोषणा देत सभागृहाच्या मध्यवर्ती ठिकाणी जमा होतात, कारण त्यांना ती गोष्ट पटत नाही. मग ते काय करतात, तर एकत्र असे जमा होतात. अशा रीतीने ही प्रश्नोत्तरांचं विस्तारीकरण आहे. त्याच्यानंतर आपला पुढचा मुद्दा आहे की शून्य प्रहर. तर काय आहे हा शून्य प्रहर? तर अधिवेशनाचं दुपारी 12 वाजताची वेळ ही शून्य प्रहर म्हणून ओळखली जाते. आणि या काळामध्ये सार्वजनिक दृष्ट्या कोणत्याही महत्वाच्या प्रश्नावर घडून येते. म्हणजे कोणतीही सभा किंवा काही अधिवेशन या प्रहरी असं घडून येतं. म्हणजे दुपारची 12 वाजताची ही वेळच शून्य प्रहर म्हणून ओळखली जाते. आता पुढे अविश्वासाचा ठराव. काही वेळा मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवण्याचा एक अत्यंत प्रभावी मार्ग म्हणजे काय, तर अविश्वासाचा ठराव. तर तो कशा रीतीने मांडायचा, त्याच्यामध्ये पण कशी मांडणी आहे बघा. लोकसभेत जोपर्यंत बहुमत असतं तोपर्यंत सरकार काम करू शकतं. पहिला मुद्दा स्पष्ट झाला. त्याच्यानंतर हे बहुमत संसद सदस्याने काढून घेतल्यास सरकार किंवा मंत्रिमंडळ हे सत्तेवर राहू शकत नाही. बरोबर. त्याच्यानंतर मग आमचा या मंत्रिमंडळावर विश्वासच नाहीये असं म्हणून संसद सदस्य अविश्वासाचा ठराव मांडू शकतात. आमचा विश्वास नाही यांच्यावर हे धोरण करून. मग तो बहुमताने जर संमत झाल्यास मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो. काय करावा लागतो? राजीनामा द्यावा लागतो. पुढे आपण काय शिकलो? मंत्रिमंडळाची कार्य सांगा. संसद मंत्रिमंडळावर कसं नियंत्रण ठेवता येतं? प्रश्न उत्तरे यावरती माहिती लिहा. शून्य प्रहर म्हणजे काय आणि अविश्वासाचा ठराव हा स्पष्ट करा. चला तर मग आता आपण आपल्या पुढील विभागात प्रवेश करूया.